आता ब्रश करू आपण. ब्रश करणार आहे पण ब्रशला पाणी नाही. पाणीच नाही. ब्रश करायला म्हटलं ब्रश पाणीच नाही. पाण्याला तरी एवढं सगळं फुल भरणार आपण. फुल भरून आडामध्ये इकडचं शॉल बघायला कसं आहे. आमच्या गावातला सगळ्यात हुशार मुलगा आहे. त्याला नाव वगैरे ठेवणार आहे. तर आपण मनसीपर्यंत आलेलो आहे आणि हे जे भरणार आहे आपण दोन्ही कॅन्डी आणि डोक्यावरती उचलून देणार आहे. एवढं सगळं भरायचं आपल्याला. ती खोल आहे बघा. तीच खोल आहे. आता भरू एवढं सगळं. आतमध्ये फोन पडला चालते का? वॉटरप्रूफ असा ना. वॉटरप्रूफ असा ना. नाही वॉटरप्रूफ असं नाही मग संभ्रम भ्रमन्निलिम्प निर्झरी विलोल वीचि वल्लरी विराजमान मूर्धनी. बेंड नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. इथे व्हिडिओज नाही तर स्टोरी जगल्या जातात आणि ज्या स्टोरी जगल्या जातात त्या बघायच्या असतात की कशा जगल्या जातात. आणि हां, कसं वाटलं तुम्हाला हा वाईब मला ते कमेंटमध्ये पण सांगा. लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला असे बनवतो आज मी. पण कसे वाटले तुम्हाला व्हिडिओज मला ते नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो भेटूया आपण. तर चला गाईज, तुम्हाला आज दाखवतो की सोमवारचा बाजार कसा असतो आणि गावाकडचा ब्लॉग बाजार कसा असतो तुम्हाला दाखवतो. आज सगळीकडे तुम्हाला सगळ्या गावाचं सर्व दाखवतो. जे काय काय होतं गावामध्ये आणि काय काय होत नाही गावामध्ये. आप चिंता मत गावामध्ये खूप काय घडते पण आपल्याला रेकॉर्ड करता येत नाही काही गोष्टी. आणि लोक हसणारे असतात आमच्यावर. आता येता जाता लोक हसतात पण आपण त्याला इग्नोर करूया. चला आज पहिली बार इग्नोर करून बघूया तर कसं इग्नोर करायचं लोकांना. पण आपल्याकडे लोक बघून हसतात. याचं आम्हाला पण हसू येतात. तर लोक येता जाता गाड्यावरची लोक हसतात आम्हाला पाहून. काय घेणं देणं नाही लोकांना. आता आजपासून तर दगडला फॅट्स काढून टाकायचं की कोण हसन कोण नाही हसणार सगळं काढून टाकायचं. नंतर आपण बाजारामध्ये जाणार आहे आणि बघणार आहे का काय काय भेटतं काय काय भेटत नाही आणि कोण काय कसं काय विकतंय, काय काय भाव कशाला किती किती भाव आहे. तर चला सॅक्सला भाव आहे. खूप लांब बाकी अजून. इथून आमच्या घरापासून हे एक किलोमीटर आहे समजा. 1 किलोमीटर रोज चालत जावं लागते कारण आमच्याकडे गाडी नाही आहे. आणि ओळखी पाळखीचे घेतात म्हणा गाडीवरती. त्यांच्या लिफ्ट पण मागायची गरज नाही. ॲटोमॅटिक घेत चालतात लोक. फेमस दारूचं दुकान. म्हटलं चला 90 घेऊ पण आपण नाही पेता 90 गाड़ी स्टार्ट कर. हम फास्ट. आत्ताचे 2 वाजलेले आहेत. खूपच ऊन झालेलं आहे आमच्या गावाकडे. पण शहरामध्ये ऊन होतं पण मोठ्या बिल्डिंगमध्ये असं वाटतं की ऊन नसतं मोठ्याल्या बिल्डिंगमध्ये. 3 वाजलेले आहे का? 3 वाजलेले आहेत. खूप ऊन आहे इकडं. पण कामामध्ये असं लोक काम करतात, कामामध्ये ऊन नाही लागत इकडं. आणि शहरामध्ये कसं असतं, शहरामध्ये काय पण करायला गेलं म्हणजे घरामध्ये जर रिकामच जर बसलेलं असतं ना तर असं उकडून निघतं डायरेक्ट. आंघोळ करून निघतं डायरेक्ट. आणि मुंबईला काय घरोघरी AC असतात पण इकडे गावाकडे जास्त AC नसतात. ज्यांना बसवायचे असते ते बसवतात आणि ज्यांना नसली बसवायची ते नाही बसवत कारण पैसा कमायला.
500 मीटरवर जाऊन आपण कॅमेरा ऑन करू सर. हॅलो आणि चला. हा ढाळ चढायला खूपच दम लागतोय, खूप दम लागतोय. जवळपास 200-300 मीटरचा ढाळ आहे. एवढा दम लागतो ह्याच्या चढताना, खूप दम लागतो. येता वेळेस काय वाटत नाही, पण जाताना खूप दम लागतो. एक तर ऊन पण आहे वरतून, खूप ऊन झालं. मला बी काय ब्लॉक नाही. हे बघ शहरांमध्ये कसं छत्री चालते, छत्रीशिवाय लोक बाहेर नाही निघत. आणि मुंबईला खूप मुले असतात आहे ना, पण गावाकडे जास्त मुली नसतात. सुचत नाही यार ब्लॉगमध्ये काय बोलू काय नाही बोलू, समजतच नाही काही. जाऊ त्या बाजारामध्ये गेल्यावर कळलं काय आहे, काय करायचं काय नाही. ऑटोमॅटिक शब्द सुचतात ते बोलायला. आणि स्टार्टिंग अशी होती हा, बोल गावाकडचे म्हणजे जे छोटंसं गाव आहे तर ते त्याची स्टार्टिंग अशी होते की हे बघा छान आहे. इथं ॲटो लागलेले असतात. इथं स्पेशल ॲटो स्टँड आहे. फक्त ॲटोच असतात इथं, नंबरला लावलेले असतात आणि समोर स्टॉप आहे त्या स्टॉपला भरतात. आपण स्टॉपपर्यंत पोहोचलो. खूपच गर्दी असते इथं, भयानक गर्दी असते. आज सोमवार आहे ना, सोमवारचीच गर्दी असते आणि बाकी दिवसाची नसते. चल लवकर. आणि रोड क्रॉस करताना पण खूप भीती वाटते. हे सगळ्या आमच्या गावचे डॉन का इंतजार तो 11 मुल्कों की पुलिस कर रही है, लेकिन बाजारामध्ये खूप गर्दी. आज दर सोमवारीच राहते, या सोमवारी नाही राहत. जे नाही ते होतं. बकऱ्यांचा बाजार भरतो, बैलांचा पण भरतो, पण ते सकाळीच झालेलं असते. पण आता नाही होणार ते. 10-11च्या आतमध्ये संपत आहे सगळं. बघा 100-100 टी शर्ट विकते. खूपच स्वस्त. जे विकत नाही ना ते विकायची कोशिश करतात लोक. आणि जे कायच बोलू समजतच नाही आहे. बस दाखवू शकतो आजच्या ब्लॉगमध्ये, फक्त दाखवू शकतो की काय भेटू शकतं काय नाही भेटू शकत. हे नाही दाखवतात आपल्याला. बघूयात चला काय काय भेटतं काय नाही भेटत. हेच डायलेक्ट होते केव्हापासून, काय काय भेटतं काय काय नाही भेटत. तू मेरे से प्यार करती है या नहीं करती, ये बता. मध्ये विकला. हा माने का डोंगरच बनवून ठेवला डायरेक्ट. हवा कॅलेंडर विकायला. गाणला तेलंगणा
बोलून बोलून आणि चालून चालून खूप थकलो आहे. त्याला आता भज्या खाऊ काहीतरी खाऊ. खूपच थकलो आहे. बाजार पण खूप भरलेला आहे, पण काहीच सांगू शकत नाही काय भरलेलं ते आणि काय भरलेलं असतं आणि काय भरलेलं असतं. इथे सगळे त्याच्याच भाज्याचे दुकान आहेत, लाईन नाही ते. अबे वो बड़वे वो मोटे, अबे वो भैंसे, अबे वो चोर, ये देख तेरा बाप आज जो है क्रैक्स खा रहा है. बड़वे ये बचपन में आपण आताच तिथे होतो आणि तिथून आपण नेमकंच बाहेर आलेलो आहे आणि आपण सगळं शूट करणार आहोत आणि जे जे आपण कॅप्चर करता येईल आपल्याला तेवढं आपण सगळं कॅप्चर करणार आहोत. तर जे जे होईन आपल्यासोबत आणि आपण त्याच्यासोबत करूया. तर चला बघू आपण सर्व दाखवू. माळवं इकडे पण सोपं नसतं कारण उन्हात आणत लोकांना बसावं लागेल आणि जोपर्यंत कष्ट करत नाही. मामा काय म्हणता? 10 रुपये किलो, 10 रुपये किलो कांदे. काय म्हणता? 10 रुपये किलो कांदे. हा 10 रुपये किलो कांदे. शेतकऱ्यांचं बघा किती नुकसान होते है ना. आता शेतकऱ्याला आता तर संप केला ते यानं खतावाल्यानं दुकानं बंद केलेत. हा. सोयाबीन घेतली 2000 रुपये क्विंटलला ना आता लावली 7000 रुपये क्विंटल माल हा. लागल्यावर तेल झालं 200 रुपये किलो. हा काय खावा काय मारा. बघा तो 10चे 2, 10चे 2. हा. तर तुम्ही बघितलं आहे बाबांची किती तकलीफ आहे आणि चला बाबा शेतकऱ्यांचं जगणं आणि मरणं हे दोन्ही पण नसतंय आणि जगणं तर खूप मुश्किल असते पण मरणं पण खूप मुश्किल असते. पण काय करावं लागते काही गोष्टी अशा असतात की शेतकऱ्यांसोबत ते खूप वाईट होते आणि आपल्याला पण त्याचं जाणीव आहे पण सरकारला जाणीव नसते की आपल्यासोबत काय होतं आणि काय होत नाही. सरकारला पण आपली जाणीव पाहिजे आणि हां आजूबाजूचे लोक काय बोलते याचा विचार नाही करायचा. जे आपल्या मनामध्ये असलं आपण ते करायचं. 4 लोक 40 जणांमध्ये आपला प्रचार करतील. तर आपल्याला बाबांनी काय सांगितलं ते 10 रुपये किलो कांदे. 10 रुपये किलो मार्केटमध्ये पण असते. मार्केटमध्ये असतात पण जे मार्केटमध्ये भाव काय चालतो 10 रुपये किलो. बाबांनी जे सांगितलं ना 10 रुपये किलो असतं खूपच कमी आहे 10 रुपये किलो. आणि शेतकऱ्यांसाठी पण ते कमी लागू होतं आणि खूप आणि उन्हात आणत त्यांना बसावं लागतं. उन्हात तानात बसून पण एवढा प्रॉफिट पण होतो, एवढा नफा होत चालतो आणि त्या नफ्यामध्ये पूर्ण झालं. मामा बोलते की शूटिंग क्या बोलते मामा? हम इतने बिक रहे हैं यार, बाजारा भर रहे हैं धूप से. आओ ना वो क्या वातावरण क्या खराब है, क्या पब्लिक का पैसा नहीं है, क्या है. आमदार सबको बोलो ना पैसे दो करके पब्लिक इधर. बक्षम बघा यांना उन्हात तानात सर्व काही करावं लागतं पण यांचं माळव वगैरे विकतच नाही. परेशानी सध्या खूपच परेशानी चालू आहे यांची. प्लीज सरकारला आपली सरकार कांदे 10 शेतकरी कांदे 10 किलो विकतात. शेतकऱ्यांचं काय होईल याचा विचार करूया आपण थोडं. आपण काय आपण फक्त उन्हात
आणि त्यांना कष्ट पण करावा लागतो उन्हात आणत खूपच कष्ट करतात ते पण कष्टाशिवाय पण पर्याय नाही ना आपल्याला ज्यांना माहिती असतं की आपण कष्टाशिवाय पर्याय नसतं ज्यांना कमवायचं असलं तर कुटुंब मग लकडे काय झाले कुल्फीवाला काय भाव आहे कुल्फी काय भाव दिली कुल्फी काय भाव दिली काय डझन दिली कुल्फी जाऊ दे याला धंदा नाही करायचा आहे जाऊ दे आपल्या ब्लॉगमध्ये आला असतं त्याला पुढे जाण्याची इच्छा नाही चला आम्हा काय भाव दिले आंबे 1.25 किलो जाऊ दे खायचा नाही आहे 1.5 किलो नाही खायचा नाही काय जाऊ दे नाही फक्त बघायला आलो कशी आपल्यावर बघायला गेलं कशी पहिले भाव बोलले 150 ते 1 किलो त्यानंतर बोलता लेमन 100चे बघा मग त्यांना किती भाव कमी करावा लागतो खूपच भाव कमी करावा लागतो प्रॉब्लेम विचारायचे काय प्रॉब्लेम विचारू आपण स्वतः प्रॉब्लेममध्ये आहे आम्ही स्वतः प्रॉब्लेममध्ये आहे ना बोलतो लोकांना विचारायचं लोकांना विचारायचं मामा तुमचा काय प्रॉब्लेम अरे आपले स्वतःचे प्रॉब्लेम नीट नाही होते लोकांना विचारून काय करणार नाही त्यांचा भाव वगैरे विचारायचं नाही रिॲक्शन वगैरे काय बसले तर घेऊ नको निवड पाठ आहे जन्मजुगीची पुराणे दाखा मोडत नाही निघत नाही दाखलं फट नाही आत्ताच पुष्पाची कुराडा बघितली होती घ्यायची होती लोखंडाची होती आणि खूपच ऑर्डरमध्ये पण कामी आली असती पण भाव आता भाव पण सांगितला होता आजीने भाव एवढा सांगितला होता की एका दिवसाची पेमेंट त्याच्यामध्ये द्यायचं ड्रायव्हर आहे कालच त्यानं 3 माणसाला उडून दिलं हां हे बोलतं गमचं स्टेटस टाकायला अरे गममध्ये गेल्यावर मुलीला धोका दिल्यावर गममध्ये जाणार ना म्हणतो नाहीच हे बघा आई बोलतात नेऊन सोडा पण एवढा हे आहे ना हे म्हणतं गाडीत पेट्रोल नाही याच्या गाडीमध्ये 50 रुपयाचं पण पेट्रोल नसेल का आता 50 रुपये पण खूप महाग आहे 50 रुपये ऐन टायमाला भेटत नाही आणि या दादाचं कसं आहे दादाला पेट्रोल नाही भेटत हे झाले फायटिंग चालली इथं फायटिंग WWE जॉन सेना vs अरे जाऊ दे भांडणं माफ करा आजची वक्त काय बोललास जाऊ दे तर त्याला धंद्याला सॉरी बिझनेसला अरे बाजार करायला गेलेला आहे आणि आपण पण चाललो आता घरी जा फ्रीजमध्ये डबल वावरामध्ये जायचं आपल्याला बोरमध्ये काहीतरी फसलेलं आहे आणि ते बोरमधून सो हॅलो गाईज कसा वाटला आपला तिसरा ब्लॉग होता आजचा आणि मला पण खूप छान वाटला थोडाफार मी कॉन्फिडन्स आणला होता अंगामध्ये पण जमलं नाही वाटते मला बोलायलाच काही म्हणजे जमलंच नाही मला बोलायला काही तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जर तुम्हाला असेच व्हिडिओ बघायचे असतील गावाकडले कसं असतं काय असतं तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचा घंटा प्रेस करा सो बाय बाय गाईज भेटूया आपण चौथ्या ब्लॉगमध्ये तो पण येईन मजेशीर याच्यापेक्षा पण आपण थोडाफार काहीतरी डेव्हलप करू आपल्या व्हिडिओमध्ये सो बाय बाय गाईज